लॉस एंजेलिसमध्ये ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणाविरोधात मोठी आंदोलनं सुरू होती। या गोंधळात 9 न्यूजचे ऑस्ट्रेलियन पत्रकार लॉरेन्स तोमास ही थेट रिपोर्टिंग करत होती। तेवढ्यात अचानक एका पोलिसानं रबर बुलेटनं गोळीबार केला। यातली एक बुलेट पत्रकाराच्या पायाला लागली। प्रचंड त्रास झाल्यानं तोमासी आपला पाय धरून कॅमेरामॅनसह पोलिसांच्या घेऱ्यातून बाजूला सरकल्या। रिपोर्टिंग करतानाच्या व्हिडिओत हा सगळा प्रकार चित्रित झालाय। हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत महामार्ग अडवत तोडफोड आणि जाळपोळ केली। त्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला। लास वेगास स्ट्रीपवर बेलाजिओ रिसॉर्ट अँड कॅसिनो इथल्या प्रसिद्ध कारंजाजवळ झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झालाय। या मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। रात्री उशिरा गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला। त्यानंतर साऊथ लास वेगास बुलेटवर गोळी लागलेल्या अवस्थेत दोघं आढळले। या प्रकरणी आता एका संशयिताला ओळखण्यात आलं असून त्याचा शोध सुरू आहे। संशयित आणि मृतांची एकमेकांची ओळख होती आणि गोळीबारापूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन प्रवास बंदी आदेश जारी केलाय, जो 9 जूनपासून लागू झालाय। या आदेशानुसार 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। अफगाणिस्तान, इराण, सोमालिया, येमेन यासारख्या देशांचा यात समावेश आहे। तर आणखी 7 देशातील लोकांवर कडक व्हिसा निर्बंध लादले गेले। हे देश अमेरिकेच्या सुरक्षेला धोका आहेत असा दावा ट्रम्प प्रशासनानं केलाय। काही देशांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून अमेरिकेतही या निर्णयावर टीका होते, तर काहींनी समर्थनही केलंय। सध्या सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। ट्रम्प एअरफोर्स वन विमानात चढत होते तेव्हा त्यांचा तोल गेला आणि ते थोडक्यात वाचले। लोकांनी हा व्हिडिओ शेअर करून लगेच त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे। काहींनी तर यांना बायडन 2.0 असंही म्हटलंय। गमत म्हणजे ट्रम्प यांनी यापूर्वी बायडन यांना अशाच कारणावरून ट्रोल केलं होतं आणि त्याचवरून नेटकऱ्यांनी ट्रम्प यांच्याबाबतच आता जोक्स आणि मीम्स तयार करायला सुरुवात केली आहे। एक्सवर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि मजेशीर कमेंट्स केल्या। काही जणांनी तर ट्रम्प यांचं वय झालंय अशी देखील कमेंट केली आहे। आधुनिक हत्यारांसाठी पाकिस्तानने अमेरिकेसमोर हात पसरले। ऑपरेशन सिंदूर नंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं अमेरिकेकडे एअर डिफेन्स सिस्टीम आणि आधुनिक शस्त्रांची उघड मागणी केली आहे। अमेरिकेला गेलेल्या 13 सदस्यीय पाकिस्तान प्रतिनिधी मंडळानं ही मागणी सार्वजनिकरित्या मांडली। भारतानं 80 विमानं आणि 400 मिसाईलसह जोरदार हल्ला केला। भारताचं तंत्रज्ञान प्रगत आहे, त्यामुळे पाकलाही तशी शस्त्र हवीत अशी मागणी करत पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मलिक यांनी अप्रत्यक्षपणे भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेची कबुली दिली आहे। पाकिस्तानात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। देशात नद्या आटत चालल्या, तसंच धरणातलं पाणीही जवळजवळ संपत आलंय। सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचा पुरवठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 15% घटलाय आणि या परिस्थितीमुळे पाकिस्तानचा आगामी खरीप हंगाम धोक्यात आलाय। ही स्थिती केवळ शेतकऱ्यांपुरती मर्यादित नसून संपूर्ण अर्थव्यवस्था, समाज आणि राजकारणावर देखील त्याचे परिणाम दिसू शकतात। पाकमध्ये पाणी संकटाची समस्या गंभीर बनली असून पाकिस्तान समोर मोठं आव्हान उभं राहिलंय। स्वीडनमधली एन्व्हायरमेंटलिस्ट आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती ग्रेटा थनबर्ग गाझामधल्या लोकांसाठी मदत घेऊन निघाली होती, पण इस्रायली सैन्यानं तिचं जहाज अडवून तिच्यासह तिच्या साथीदारांना ताब्यात घेतलंय। पहाटे 5च्या दरम्यान इस्रायली बोटींनी जहाजाला घेरलं आणि सैनिकांनी जहाजावर चढून त्यांना पकडलं। हे जहाज औषधं, अन्न, मुलांसाठी दूध आणि पाणी शुद्ध करणारी यंत्र घेऊन गाझामध्ये जात होते। हे अपहरण आंतरराष्ट्रीय पाण्यातच झालं। गाझामध्ये लाखो लोक उपाशी आहेत आणि इस्रायली नाकेबंदीमुळे परिस्थिती आणखी वाईट होत चालली असं ग्रेटा थनबर्ग यांनी म्हटलंय। रशिया युक्रेन युद्धाला 3 वर्ष होऊन सुद्धा युद्ध थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीये। याच दरम्यान रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला केलाय। एकाच रात्रीत तब्बल 479 ड्रोन आणि 20 क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत। एवढ्या मोठ्या हल्ल्याचा ताण युक्रेनच्या हवाई संरक्षणावर पडत असल्याची चिंता आता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। युक्रेनच्या 10हून अधिक भागांवर हल्ला झालाय। सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाहीये, पण इमारतींचं मोठं नुकसान झालंय। दुसरीकडे युक्रेननेही रशियातील फॅक्टरीवर प्रतिहल्ला चढवला। 5 रुपयांना मिळणारं पार्लेजी बिस्किट गाझामध्ये चक्क 2320 रुपयांना खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। आपल्या लाडक्या लेकीचं आवडतं बिस्किट विकत घेतल्यानंतर एका नागरिकानं हा व्हिडिओ शेअर केलाय। युद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या पॅलेस्टाईनमध्ये नागरिकांची अन्नाविना दशा झाली आहे। त्यामुळे अन्न मिळवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात। जे अन्न मिळतंय त्याचे दर गगनाला भिडलेत। त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। पार्लेजी बिस्किटाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे।
कोलंबियाची राजधानी बोगोटासह देशाच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत। यावेळी मध्य कोलंबियामध्ये 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय। मात्र सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तर भूकंपाचं केंद्र बोगोटापासून सुमारे 170 किलोमीटर पूर्वेला पॅराटेब्युएना जवळ 9 किलोमीटर खोलीवर होता। भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की बोगोटातील इमारती अक्षरशः डोलू लागल्या। काही रस्त्यांनाही तडा गेलाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। कोलंबियाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार मिगुएल उरिबे यांच्यावर बोगोटामध्ये गोळीबार करण्यात आलाय। उरिबे नागरिकांशी संवाद साधत असताना गर्दीत उपस्थित असलेल्या एका अज्ञातानं त्यांच्यावर गोळी झाडली। या गोळीबारात उरिबे जखमी झाले। या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे। जखमी उरिबेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हल्ल्यानंतर आता कोलंबियाच्या राजधानीतील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, अशी माहिती बोगोटाचे महापौर कार्लोस गॅलन यांनी दिली आहे। अमेरिकेतील 2 चीनी संशोधकांवर पिकांसाठी धोकादायक असलेली बुरशी चोरली असा गंभीर आरोप करण्यात आलाय। क्युरासियम ग्रॅमिनारम नावाची बुरशी चोरून आणल्याचा आरोप केला गेलाय। त्यामुळे अमेरिकेत ॲग्रो टेररिझमचा मोठा धोका निर्माण झालाय। युनकिंग जियान आणि जिन्योंग लिऊ या संशोधकांवर तस्करी, कट रचना आणि विजा फसवणूक असे गंभीर आरोप आहेत। लिऊने ही बुरशी बॅगमध्ये लपवून अमेरिकेत आणली होती। दरम्यान वेळेत उपाय केला नाही तर कोविडपेक्षाही मोठं संकट उभं राहू शकतं, असा इशारा एका तज्ज्ञानं दिलाय। काही जणांनी चीनसोबत संबंध तोडण्याचीही मागणी केली आहे। मलेशियामध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे। मलेशियाच्या पेराक इथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झालाय। कार आणि बसमधील या धडकेत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत। बसमध्ये एकूण 48 विद्यार्थी होते। धडकेनंतर बसचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली। काही विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी या घटनेची चौकशी करण्याचे देखील आदेश दिले। हुलू पेराकच्या आपत्ती विभागानं तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केलं। या घटनेनंतर आता देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते। चीनच्या नेतृत्वाखालील एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक टीम अंटार्क्टिकमधील हिवाळ्यातील रहस्यांचा शोध घेण्यासाठी निघाली आहे। सहसा संशोधन फक्त उन्हाळ्यातच केलं जातं, कारण तिथे हवामान खूपच कठीण असतं। त्यामुळेच हिवाळ्यात आणि वर्षाच्या उर्वरित काळातही काय घडतंय हे समजून घ्यायचंय असं या टीमनं ठरवलंय। हवामान बदल, सागरी जीवसृष्टी आणि बर्फाच्छादित भूभाग यांचा ते अभ्यास करणार आहेत। या मोहिमेमुळे आपल्याला अंटार्क्टिकमधील गुंतागुंतीच्या नैसर्गिक प्रक्रियांबद्दल खूप नवीन माहिती मिळेल। इतकंच नाही तर जागतिक तापमानविषयी देखील अधिक माहिती मिळण्यास मदत होईल। उत्तर सिरियामधल्या मारत अल नुमान या शहरात एक आश्चर्यकारक शोध लागलाय। एका घराचा मलबा हटवत असताना जमिनीखाली बायझंटाईन काळातली प्राचीन थडगी सापडली आहे। हे शहर अलेप्पो आणि दमास्कसच्या मधोमध असून सिरियामधल्या युद्धात देखील महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं। गेल्या महिन्यात ही थडगी समोर आली आहे। थडग्याजवळ सापडलेली मातीची भांडी, काचेचे तुकडे आणि क्रॉसचं चिन्ह बायझंटाईन काळाशी संबंधित असल्याची माहिती आहे। 14व्या शतकात सुरू झालेले हे साम्राज्य ख्रिस्ती धर्माला मानणारं होतं। या शोधामुळे इडलिबमधील पुरातत्व खजिन्यात अजून एक मौल्यवान भर पडली आहे। भविष्यात तुम्हाला माणसांसारखे दिसणारे रोबोट वस्तू डिलिव्हरी करताना दिसतील। अमेरिकेतील एका कंपनी यासाठी मोठ्या प्रमाणावर गुप्तरित्या तयारी करते। रोबोटसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर तयार करते। कंपनीची योजना आहे की हे रोबोट सुरुवातीला कंपनीच्या व्हॅनमधून प्रवास करतील। हे रोबोट व्हॅनमधून उतरून पॅकेज डिलिव्हरी करतील। व्हॅनचा चालक माणूस असेल, त्यामुळे स्वयंचलित डिलिव्हरीमुळे कंपनीचा खर्च कमी होऊ शकतो। मात्र डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याचा धोका आहे। भारताने अंतराळात पुन्हा एकदा मोठा टप्पा गाठलाय। तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला क्विझॉम-4 या मोहिमेच्या माध्यमातून अंतराळात झेपावणार आहेत। ही मोहीम 10 जूनला नासाच्या फ्लोरिडा इथल्या केंद्रावरून उड्डाण करणार आहे। शुभांशु पायलटची भूमिका बजावणार असून ते 14 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणार आहेत। 28 तासांच्या प्रवासानंतर 11 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजताच्या दरम्यान स्पेस स्टेशनवर ते पोहोचेल। या मोहिमेत ते अन्न आणि पोषण यावर संशोधन करणार आहेत। त्यांच्यासोबत हंगेरी, पोलंडचे तज्ज्ञ आणि अनुभवी कमांडर पेगी व्हिट्सन असतील। पोर्तुगालने अखेर स्पेनला नेशन्स लीगच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये हरवत विजेतेपद पटकावलंय। म्युनिचच्या अलायन्स अरेना स्टेडियमवर हा थरारक सामना रंगला। सामना तणावपूर्ण होता की पोर्तुगालचा कॅप्टन क्रिस्टियानो रोनाल्डो विजयानंतर भावुक झाला। त्याने एक शानदार गोल करत पोर्तुगालला बरोबरीत आणला आणि मग सामना एक्स्ट्रा टाइमला नेला।
स्पेन हा सामना जिंकेल असं वाटत होतं, पण पोर्तुगालने कमाल केली. रोनाल्डोचा हा 138वा आंतरराष्ट्रीय गोल होता. यामुळे तो लिओनेल मेसी आणि सुनील छेत्रीपेक्षा देखील आघाडीवर गेलाय. फ्रेंच ओपनमध्ये कार्लोस अल्काराजनं जबरदस्त खेळ करत दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवलंय. फक्त 22 वर्षांचा असलेला अल्काराज एकेरीत चमकला आणि इटलीच्या सिन्नरला एका थरारक अंतिम सामन्यात पराभूत केलं. स्कोर होता 4-6, 6-7, 6-4, 7-6 आणि 7-6. म्हणजेच अल्काराजनं पहिल्या 2 सेटमध्ये पिछाडीवर असताना देखील कमाल कमबॅक करत सामना आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे हा सामना तब्बल 5 तास 29 मिनिटं चालला. फ्रेंच ओपनच्या इतिहासात इतका वेळ लांबलेला हा पहिलाच अंतिम सामना ठरलाय. कोलंबोहून नावाशेवाला जाणाऱ्या मालवाहू जहाजाला अरबी समुद्रात आग लागल्याची घटना घडली आहे. या मालवाहू जहाजावर एकूण 22 क्रू मेंबर्स होते. कोचीपासून सुमारे 315 किलोमीटर अंतरावर जहाजाच्या अंडरडेकमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे. आधी जहाजाच्या अंडरडेकमधील कंटेनरला आग लागली आणि नंतर स्फोट झाला. हे जहाज मूळचं सिंगापूरचं आहे. या जहाजाची लांबी 270 मीटर आहे तर रुंदी 12.5 मीटर. हे जहाज कोलंबो इथून 7 जून रोजी निघालं होतं. 10 जून रोजी हे जहाज मुंबईला येणार होतं असं भारतीय नौदलानं सांगितलंय. पण मुंबईत येण्याआधीच या जहाजाला आग लागल्याची घटना घडली आहे. छत्तीसगडच्या सुकमात नक्षलवाद्यांचा हिंसाचार पुन्हा एकदा समोर आलाय. सहाय्यक पोलीस अधीक्षक आकाशराव गिरपुंजे नक्षलवाद्यांनी केलेला आयडी ब्लास्टमध्ये शहीद झाले. गिरपुंजे तपासासाठी कोंटा परिसरात पोहोचले असता अचानक आयडी स्फोट झाला आणि या स्फोटात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. तर आणखी एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. पोलीस आणि सुरक्षा दल नक्षलवाद्यांवर सतत मोठ्या कारवाई करत असल्यानं भीतीपोटी नक्षलवाद्यांकडून मोठे हल्ले केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत 11 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे भाजपकडून संकल्प से सिद्धी हे मोहीम देशभर राबवण्यात येणार आहे. या मोहिमेतून मोदी सरकारनं 11 वर्षात केलेल्या कामांची आणि देशाच्या विकासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. भाजपने या मोहिमेसाठी विविध समित्या देखील तयार केल्या. कार्यक्रमाचा उद्देश गाव पातळीवरील सामान्य माणसांपर्यंत केलेल्या कामांची आणि देशाच्या विकासाची माहिती पोहोचवणं आहे, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूतील मदुराई येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या परिषदेत स्टॅलिन सरकारवर 4,600 कोटींच्या वाळू उत्खनन घोटाळ्याचा आरोप केलाय. त्यांनी सांगितलंय की हा घोटाळा थेट राज्यातील गरीब जनतेवर अन्याय करणारा असून महागड्या दरानं वाळू खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहा असं देखील म्हणाले की द्रमुक सरकारनं गेल्या 4 वर्षात भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. केंद्र सरकारने पाठवलेली 450 कोटींचा पोषण किट सुद्धा खासगी कंपनीला देण्यात आला आणि गरिबांपर्यंत तो पोहोचलाच नाही, असा आरोप अमित शहा यांनी MP स्टॅलिन यांच्यावर केलाय. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये शेतकरी नेत्यांची उघड गुंडगिरी समोर आली आहे. गाडीला टोल न भरता मोफत जाऊ देण्यावरून वाद सुरू झाला होता आणि या वादानंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी टोल प्लाझावर तैनात असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. त्यांच्याकडून आता पुढील तपास सुरू आहे. मात्र शहरात नेत्यांकडून गुंडगिरी होत असल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय. पोलीस यावर काय कारवाई करणं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉक्टरची माफी मागितली आहे. राणे यांनी अचानक रुग्णालयाची तपासणी केली असता त्यांना डॉक्टरांच्या व्यवहारात उर्मटपणा जाणवल्यानं त्यांनी निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी निलंबनाचे आदेश मागे घेतल्यानं विश्वजीत राणे यांनी थेट माफी मागितली आहे. मी ती परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली त्याबद्दल मला खूप वाईट वाटलं, अशी त्यांनी एक पोस्ट केली आहे. आपल्या समाजात डॉक्टरांचा दर्जा महान आहे. मी माझे विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीत चूक केली असं म्हणत त्यांनी माफी मागितली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार उद्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान सिद्धरामय्या सोनिया गांधींना बंगळुरूतील चेंगराचेंगरीबद्दल माहिती देखील देणार आहेत. स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोनिया गांधी यांना माहिती देणार आहेत. या घटनेनंतर राज्यातील परिस्थिती आणि प्रशासकीय उपाययोजनांवर देखील चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी RCB विरुद्ध दाखल केलेला फौजदारी खटला रद्द करण्याबाबतची सुनावणी उद्या पार पडणार आहे. या प्रकरणात त्यांना अडकवण्यात आलंय असं म्हणत फ्रँचायझीनं सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. RCBनं असा युक्तिवाद केलाय की त्यांच्या विरुद्ध खोटे आरोप करण्यात आले. सोशल मीडियावर स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की पास मर्यादित आहेत. स्टेडियमचे दरवाजे दुपारी 1:15 वाजता उघडणार होते, पण ते 3 वाजता उघडले गेले, ज्यामुळे गर्दी वाढली.